की काय म्हणतो मी? अहो तुम्ही तर मला प्रॉमिस केलं असतं ना हो की सिंहगडला जायचं म्हणून. आता ओवीचा क्लास सुरू झालेला असतो. ओवीचा क्लास संपेपर्यंत आपण जाऊ ना येऊ तर म्हणतो मी. अरे बाळा, सिंहगड चढायला अख्खा दिवस जातो. 2 तासात कसं जाऊन येणार आपण? मग 2 तासात होणार नसतं काय हो? आता अख्खा दिवस कधी मी येणार म्हणतो मी. आई तर मला असं जाऊ देत नाही. मग काय करायचं आता? आयडिया. जेव्हा गुरुकुलात कार्यक्रम असेल ना तेव्हा आपल्याला अख्खा दिवस मिळत असतो बघा. तेव्हा आपण जाऊन येऊ तर म्हणतो मी. त्या दिवशी मला आई पण काय म्हणू शकत नाही. गुरुकुलात कुठला कार्यक्रम असतो? अहो ते खूप मोठा कार्यक्रम होणार असतो. नंतर ओवी सांगेल ना तुम्हाला. ओवी आणि सारंग कुठे दिसत नाहीयेत ते. आई मगाशी सारंग नाश्ता करून ओवीला घेऊन बाहेर गेलाय. मला तर ना सारंगचं खरंच काही कळत नाही. का त्या मुलीला एवढे डोक्यावर बसवून ठेवतोय? काय तिचे अतिलाड होत आहेत? रोज रोज बाहेर फिरायला घेऊन जातोय तो तिला. काल सुद्धा केलेला, आज पण गेलाय. नाही काय नाही, अशी रोजच तिला बाहेरची हवा लागली ना तर पुन्हा एकदा ते गाण्याचं खूळ तिच्या डोक्यात बसेल. बाकी काही नाही, चांगलं नाहीये. मोनिका, असं काही नाहीये. ती नाही शिकणार आता गाणं. आणि तिच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून तो तिला बाहेर घेऊन गेला, एवढंच. त्यात तेवढं काय झालं? नाही, बाहेर घेऊन जाऊन दे सारंगने ओवीला, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. पण मला कळायला मार्ग नाहीये की तो माझ्याशी अजून बोलत का नाहीये. अजून रागवलाय का? काहीच कळायला मार्ग नाही. आई, तुम्हाला त्याचा स्वभाव माहिती आहे ना. हे एक सांगू, अमृता, तू यात पडू नकोस. आणि तुझे उपदेश नकोयत आम्हाला. कारण जो तमाशा झालाय ना आपल्या घरात तो तुझ्याचमुळे झालाय. तू लाडावून ठेवलेस त्या पोरीला म्हणून आमच्या डोक्यावर नाचतीये ती. सारंगला हे पटत नाहीये आणि तो सगळा राग माझ्यावर काढतोय. का उभी आहेस? जा ना, टिफिनचं बघ आता. तू शांत, उगीच चिडचिड करतेस तू. हा, गुरुकुलाची जागा बघायला गेली होतीस, झालं का फायनल? म्हणजे पेपर करायला सांगायचं का? तो भेटला का जगन्नाथ? काही बोललीच नाहीस तू काल, म्हणून विचारतो. नाही, असं काही नाही. मी बघते त्या जागेचं काय करायचं ते माझ्यावर सोडा. तुम्ही नका लक्ष घालू. पण म्हणजे का का म्हणजे काय झालं आई? मी बघते ना काय करायचं. तुम्ही खरंच नका इंटरेस्ट घेऊ त्याच्यात. बघते. पण आई, आपण किती सगळे प्लॅनिंग्स केले होते त्या बिझनेसला घेऊन, म्हणजे त्या लोकेशनवरच्या बिझनेसला घेऊन. बरं मला सांगा, आपण ती जागा तर घेणार आहोत ना? ऑफकोर्स. सगळा प्रश्न झाला का? जागा घेणार, आपण ती जागा घेणार आहोत. दॅट्स फायनल. आईने मला शब्द दिलाय. त्या जगन्नाथने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. अशी आयती संधी चालून आली आहे, ती काय सोडणार आहोत का आपण? त्याला धडा शिकवायलाच पाहिजे. नाही, बऱ्या बोलानं जमीन दिली तर ठीक, नाहीतर तूच बोलली होतीस ना. मग असं काय झालं आई एक्झॅक्टली? काही प्रॉब्लेम झालाय का? सोनं लागलंय? सोनं लागलंय का त्या जागेला? हा, हजारो लाखो मिळतील अशा जागा, याच्यापेक्षा बेटर मिळतील आपल्याला. माती मोल आहे ती किंमत आपल्यासाठी त्या जागेची. आणि अशा घाणेरड्या माणसाची वास्तू नकोय आपल्याला, कळलं? मला हा विषय इथेच बंद हवाय. जगन्नाथ काही बोलला का तुला? आई खरं सांग, 2 माणसांना पाठवतो, गचंडी पकडून आणतील इकडे त्याला. तू सांग फक्त. आपण अशी माणसं आहोत, हे असा करणारी माणसं आहोत. मी तुला सांगून ठेवते, आपल्यापैकी कोणीही तिथे त्या जागी फिरकायचं नाही. त्याचं काय करायचं ते मी बघेन. मी बघते.
तुमच्यासाठी मी एक गोष्ट ठरवली आहे. आपण गुरु शिष्य परंपरेचं सादरीकरण करणार आहोत स्टेजवर. म्हणजेच या कार्यक्रमात आपल्या गुरुकुलामधले सगळे गुरु त्यांचे गुणी शिष्य निवडून या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणार. खरंच तुम्ही पण गाणं गाणार आहात? ओवी बाळा, मी टीचर म्हटल्यावर गाणारच ना. हो, पण तुमच्या सोबत गाण्यासाठी शिष्य कोण असणार आहे? तुम्ही नाव ठरवलंय का? नाही, म्हणजे नाव मी नाही ठरवणार, ते तुमची मेहनत ठरवेल. मी तुम्हा सगळ्यांना एक गाणं देणार आहे. जो विद्यार्थी त्या गाण्याची सगळ्यात पक्की आणि सुरेल तयारी करेल ना, तो किंवा ती माझ्यासोबत स्टेजवर गाईल. ऐका, गाणं सोपं असणार नाहीये, त्यामुळे दंगा करण्यापेक्षा प्रॅक्टिसवर लक्ष द्या. आणि हो, लक्षात असू द्या, गाणं फक्त गळ्याने नाही, आतून गायला हवं. चला प्रॅक्टिसला सुरुवात करूया. हा, सॉरी क्लास सुरू झालाय का? नाही, मी सुरूच करत होते. काय झालं, काही हवंय तुम्हाला? तुम्हाला भेटायला बाहेर कोणीतरी आले. आता कोण आलंय? मी त्यांना नाव विचारलं, पण त्यांनी नाव नाही सांगितलं. पण त्यांनी तुम्हाला बाहेर भेटायला बोलवले. येत आहे ना तुम्ही? आलीच 5 मिनिटात. बरं, ठीक आहे. मुलांनो, मी लगेच बाहेर जाऊन येते. तोवर मी काल जो तुम्हाला राग शिकवला होता त्याचा रियाज करा. आलेच.